दळवी असतील, प्रवीण म्हात्रे असतील, रोशन नाईक, राज नाईक, अक्षय नाईक, हेमंत भोईर, तेजस पाटील, करण दळवी, विघ्नेश दळवी, रुपेश नाईक, विशाल पाटील, विनायक म्हात्रे, विजय म्हात्रे, अतुल पाटील, संजय म्हात्रे, किरण दळवी, सोहम दळवी, चंदन दळवी, कौतुक वैद्य आणि मॉन्टी नाईक. मॉन्टी नाईक सुद्धा आपण पाहतोय, त्यांचे योगदान आहे या स्पर्धेसाठी. बिंदास पाटील यांचे आगमन झाले. किंग ट्रॉफी मध्ये त्यांचे खूप मोठं योगदान होतं. तर असं वाटलं होतं पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 16 धावांवरती 5 गडी बाद झाले होते. मग विकासने झकास इनिंग तिथे साकारली आणि त्यानंतर दुसरा फलंदाज आपण पाहिलं तर अमरने, बेदोळचे पोलीस पाटील किशोर पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि विकास ठरला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत ऑप्शनच्या बाहेर जाण्याच्या चेंडू पंच वाईट चिकून करते सुभाष पाटील सरांना तुम्ही मेन पंचांच्या भूमिकेत पाहतायत. आणि पहिले षटक घेऊन आले गोलंदाज शिवदास गायकर, सेकंडला कुमार, नॉर्थ सेकंडला राहुल पाटील. हा चेंडू तुम्ही पाहताय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण होते. सिंगलने खातो उघडतायत फलंदाज कुमार आणि भोपर संघाची धावसंख्या होती 2. बिनबाद 2 अशी सुरुवात तुम्ही पाहतायत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना जगदंबा वाकलन बी विरुद्ध भोपर या दोन संघांमध्ये तुम्ही ही मॅच पाहतायत. बेदोडे बी संघाने पहिला सामना जिंकलाय. जुळडोंबीच्या स्पर्धेत आपण पाहिलं श्रद्धांजली चषक मध्ये 2 सामने जिंकले होते. बलाढ्य उंबारली संघाला सुद्धा त्या मॅच मध्ये पराभूत केलं भोपर संघाने आणि विजयरथ नक्कीच सुरू ठेवलं होतं. मात्र शेवटच्या क्षणाला मॅच गमावी लागली. काही चुका नक्कीच झाल्या. हा चेंडू बघा यष्टिरक्षक बीट झाले, फाईन लेग सुद्धा बीट झालेत. आणि एक धाव राहुल पाटील वेगाने पूर्ण करतायत. सिंगलने खातं उघडलं तर ते राहुल पाटीलचं. तो भोपरचे डॅनी पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मला वाटतं सारांश पाटील चषक मध्ये त्यांच्या माध्यमातून बाईक सुद्धा उपलब्ध करून दिली होती. तर डॅनी पाटील आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षी नाईट स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली होती भोपर येथे. 3 दिवसीय स्पर्धा संदीप माळी साहेबांच्या माध्यमातून. हा चेंडू तुम्ही पाहतायत फुल टॉस होता. रिव्हर्सचा इथे वापर केला आणि थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगाने सीमा पार जाईल चौकार. सात धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात भोपर संघाकडून नाणेफेकी गमावल्यानंतर. कुमार याच खेळासाठी नेहमी जाणले जातात. शिवदास प्रचंड वेग आणि वेगाला उत्तर दिलंय. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने सीमा पार. कुमारच्या बॅटमधून अजून एक चौकार. तर रणजित संते यांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कोळेगावचे कोळेगाव संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. आणि दातुलीचे अजित म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत आमदार चषक मध्ये. हा चेंडू तुम्ही पाहताय धावचीची संधी मात्र फेकी थोडीशी खराब. 12 मध्ये येते. एक धाव वेगाने पूर्ण केली जाईल. धावफलका धावा लागतात त्या 12. मिलिंद आमच्या सोबत आहेत स्कोररच्या भूमिकेत. खूप चांगली माहिती आम्हाला देत आहेत. अक्षय नाईक आमच्या सोबत आहेत कालपासून. खूप चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून सुद्धा मिळाली आहे. रवींद्र संतेचे आगमन होते. त्यांचं आम्ही आमदार ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत करतोय. कारण की आगरी समाजाचा अभिमान स्वाभिमान म्हणजेच रवींद्र संते. इंटरनॅशनलला तुम्ही भारतीय अपंग संघामध्ये त्याला पाहता. करिअरची सुरुवात राष्ट्रवादी चषकमध्ये नक्कीच निवड झाली रवींद्रची. प्रसाद परब सर यांच्या माध्यमातून नक्कीच 2 खेळाडू मला आठवत आहेत. भंडारीचा एक खेळाडू होता आणि त्यानंतर रवींद्र संते. आणि तिथून मात्र रवींद्र संतेने कधी मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर पाकिस्तानचाही दौरा केला, दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. तर शिवदासने पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या षटकात धावा खर्च केल्या. त्या
13 धाबा खर्च केलेत. जगदंबा वाकलन बी विरुद्ध तुम्ही हा सामना मारतायत भोपरमध्ये. ही 5 षटकांची लढत असणार आहे. या स्पर्धेत तुम्ही पाहू शकाल जयगाव सोनारपाडा विरुद्ध कोळेगाव, मोठागाव विरुद्ध दहिसर. महेंद्र भोईर यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. राहुल पाटीलला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. दहिसर संघाची रन मशीन राहुल पाटील. तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सोमनाथ गायकर आपण पाहिलं. आता जी भगवा चषक स्पर्धा आली त्या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आणि बाईक आपल्या घरी घेऊन जाणारा खेळाडू तुम्ही पाहताय सोमनाथ गायकर. पालेगावच्या स्पर्धेत सुद्धा बाईक सोमनाथला मिळाली. 2 बाईक सोमनाथने आतापर्यंत टेनिस बॉल मध्ये पटकावलेत. हा फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक जज करतायत गुरुनाथ, मात्र पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. खूप चांगली स्पर्धा आमदार चषक आपण पाहिलं तर या स्पर्धेत प्रत्येक टीमकडे आपण पाहिलं तर एक रिव्ह्यू असतो. मात्र तुम्हाला तो 10 सेकंदाच्या आत घ्यायचे. येणार चेंडू फिट असेल. सोमनाथ गायकरला ही माहिती हा चेंडू हाईट फॅक्टर जास्त आहे त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतला नाही. कारण प्रत्येक टीमकडे एकच रिव्ह्यू असलेली लक्षात घ्या आणि तो तुम्हाला 10 सेकंदाच्या आत घ्यायचं हे महत्वाची गोष्ट आहे. रनआउटसाठी रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या. कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसेल, फक्त हाईट फॅक्टर चेंडू पाहण्यासाठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल. फ्रीट चेंडू होता मात्र तोही चेंडू हवेत आहे. शिवदास खूप वेगाने आले. फ्रीट चेंडू बघा. फ्रीट चेंडू असल्यानंतर तुमचं लक्ष खेळामध्ये असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा खेळाडू फसतात. तर फ्रीट चेंडूवरती फलंदाज फक्त धावचेत बाद होऊ शकतो. राहुलला 2 धावा इथे मिळाल्यात. झेल बघा किती चांगलं टिपलं होतं सोमनाथ गायकर. 2 खेळाडू 38 सर्कलच्या, 3 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. मिड विकेटला गुरुनाथ आहेत, लॉंग ऑनला शिवदास आणि गोलंदाज सोमनाथ. तिन्ही भाऊ आपण एकाच संघामध्ये पाहतो. तिन्ही खेळाडू अष्टपैलू आहेत. हा चेंडू तुम्ही पाहू शकता. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. कोणतंही उत्तर नव्हतं राहुल पाटीलकडे या चेंडूवरती. चेंडू किती वेगाने होता. लॉंग ऑनला तुम्ही पाहताय शिवदास गायकर, गोलंदाज सोमनाथ गायकर आणि मिड विकेटला गुरुनाथ गायकरला तुम्ही पाहतायत. 3 भाऊ या संघामध्ये तुम्ही पाहतायत. मच्छिंद्रला बऱ्याच वेळा पाहता. मच्छिंद्र आणि साईला तुम्ही पाहतायत. यष्टिरक्षक साई आहेत आणि फाईन लेगला मच्छिंद्रला पाहतात. हे 2 भाऊ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संकेत आणि संकेतचे बंधुराज सुद्धा तुम्ही पाहतायत. काहीतरी पंच सूचना करतायत. बँडेज घेऊन जायचे सुभाष, बँडेज घेऊन जायचे. मैदानात थोडीशी दुखापत होते राहुलला. अप्रतिम स्पर्धा बाबूशी आपल्याला पाहायला मिळते. रवींद्र संतेचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. प्रचित मात्र आज घरी जाणार नाहीये. आज टी शर्ट सुद्धा मिळाले प्रचितला. 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत आमचे प्रवीण तांडेल यांचे नक्कीच भाचे. या मैदानात जेव्हा जेव्हा स्पर्धा होते नक्कीच प्रचित आमच्या सोबत सातत्याने असतात. किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती लाभली होती. आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा इथे दाखल झाली. आता सिटी 100 बाईक तुम्ही पाहू शकाल. कैलासवासी अशोक स्मृती यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज. हीच बाईक तुम्ही किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा पाहिली आणि ती वसार संघाच्या सूरज दुधकर घेऊन गेले. वसार संघाचे ज्याने 101 धावा कुठल्या होत्या आणि 13 गडी बाद केले होते. त्याच्या मागोमाग विशाल पाटील होते वडोली बीचचे, ज्याने 109 धावा कुठल्या त्याने 3 गडी बाद केले होते. मग तो विशाल बेस्ट बॅट्समन ठरला. इथे बघायचं मॅन ऑफ द सिरीज. प्रत्येक विकेटला 3 धावा काउंट केल्या जातील. प्रत्येक स्पर्धेमध्ये हल्ली आपल्याला बाबूशा बाईक पाहायला मिळतात. मध्ये 4 ते 5 वर्ष मागे गेले ज्यावेळी विष्णू पाटीलचा फॉर्म आम्ही पाहिला 4 ते 5 वर्षापूर्वी, त्यावेळी बाईक जास्त नसायच्या आणि त्या विष्णूलाही बऱ्याचशा बाईक मिळाल्या असत्या. पण हल्लीचं क्रिकेट एवढं मित्रांनो फास्ट झाले. 1 लाखाची स्पर्धा असल्यानंतर बाईक असते. 2 लाखाची स्पर्धा होती आपण पाहतोय. बऱ्याच वेळा 50,000च्या स्पर्धेत सुद्धा बदलापूरमध्ये बाईक असते. त्यामुळे भरपूर बाईक आणि त्यानंतर 2 सायकल. पूर्वी सायकल नसायचे. पूर्वी विष्णूलाही माहिती असेल पूर्वी घड्याळ असे मॅन ऑफ द सिरीजसाठी पारितोषिक असायचे, गिफ्ट असायचं. नक्कीच जास्त आम्ही घड्याळ भरपूर आम्ही पाहिले ज्यावेळी मी समालोचन सुद्धा करत नव्हतो. मॅन ऑफ द सिरीजसाठी घड्याळ असायचे. बेस्ट बॅट्समॅन सुद्धा घड्याळ असे. बऱ्याचशा संघांनी स्पर्धा जिंकल्यानंतर अतुल पाटील सुद्धा आम्हाला माहिती देतात की 11 खेळाडूंना सुद्धा घड्याळ दिले जायचे. कोंबडेही असायचे आणि बऱ्याच वेळा बकरेही असायचे. मात्र हा बदल भरपूर आता झालाय क्रिकेटमध्ये. आम्ही समालोचन ज्यावेळी करत नव्हतो त्यावेळी क्रिकेट आम्ही भरपूर पाहिलंय. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंची आम्हाला आजही माहिती आहे. कृष्णा मडवी आम्ही पाहायचो, आगासांचे
महेश पाटील आहेत. शिरीषला आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. हा चेंडू पाहावं लागेल. वाईटचा इशारा देतो, कारण की बऱ्याच वेळा खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर सुद्धा नो बॉल असतो. त्याचमुळे आम्ही थोडंसं थांबलो, कारण की हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. वाईटचा इशारा आलाय आणि एकूण 5 धावा इथे मिळाल्यात बोनसच्या स्वरूपात भोपर संघाला. राहुल पाटीलला थोडीशी नक्कीच दुखापत झाली अगोदरच्या चेंडूवरती. 5 ने धावसंख्या पुढे सरकेल. 23 धावा. ज्यावेळी माटाडेश्वर इथे स्पर्धा बरेच वर्ष परंपरा आम्ही पाहिजो, जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या स्पर्धेमध्ये असायची. म्हणजे त्या स्पर्धेत एक वैशिष्ट्य असायचं, एक संघ ग्रामीण मधनं फायनलमध्ये यायचा आणि एक संघ खुल्या गटात नाही. त्यावेळी आम्ही जेव्हा पाहिलं होतं त्यावेळी बेतोडे बी संघ फायनलमध्ये आला होता आणि खुल्या गटातून मुंबईचा संघ आला होता. त्या संघाला बेतोडे बी संघाने पराभूत केलं होतं. त्याही वेळी फारसं मोठं पारितोषिक नव्हतं मॅन ऑफ द सिरीजसाठी. कमालपाडा संघाचा प्रशांत भोईर त्यावेळी मला वाटतं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतात. वाईडिश लॉंगरवरनं क्षेत्ररक्षक शिवदास बघा किती वेगाने आलेत. म्हणजे त्या अगोदर गुरनाथ येतात मिड विकेट वरून. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. फिल्डिंग खूप महत्वाची गोष्ट असते. या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक हर्षद तांडेलच्या नावावरती तुम्ही पाहिली. पहिली हॅट्रिक विराज मुंडे आगासन संघाचा. दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहिलं तर गौरव वारेकर दिवा संघाचा. ते दोन्ही संघ टॉप 3 मध्ये आलेत. म्हणजे या विभागातील 2 संघ टॉप 3 मध्ये. त्या विभागामध्ये आम्ही नक्कीच ज्यावेळी तो नक्कीच असंच म्हणतो की आशिया खंडातील हे संघ आहेत. आगासन, बेतवडे, म्हाटार्डी, दिवा. दात्रीचे रामदास पाटील साहेबांचं आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आशिया खंडातील 2 टीम तर आलेत टॉप 3 मध्ये. बेतोडे बी संघाने सुद्धा एक सामना ऑलरेडी जिंकलाय. तुम्ही बघायचे तिसरा संघ कोणता असेल टॉप 3 मध्ये. धावपालका धावा आपण पाहू शकाल. 25 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ. म्हणजे धावांची गती चांगली आहे भोपर संघाची. त्याप्रमाणे मगाशी बाबूशाने उल्लेख केला, कोणत्याही संघाला तुम्ही कमी लेखून चालणार नाहीये. चेंडू हवेत आहे आणि काय झेल टिपलाय बघा गुरुनाथने मिड विकेट वरून येऊन. एक भाऊ गोलंदाज करतोय, दुसरा भाऊ खूप चांगला झेल टिपतोय. फलंदाज राहुल पाटीलचे काही समाप्त. पंचवीस धावा झाल्यात. एक चेंडू अजूनही बाकी आहे. आणि पूर्वी संजय मंदिर आपण 7 ते 8 वर्ष जर मागे गेलो, कॉम्प्रो हे हाही काही भाग नसायचं त्यावेळी. मेगा फायनल जिंकली जायची, कोणत्याही प्रकारची चर्चा नसायची त्यावेळी. मात्र आता कॉम्प्रोमाइज सुद्धा करावी लागते. त्याचं कारणही सांगतो तुम्हाला की एंट्रीज फी आपण पाहिलं तर 16,000 रुपये एंट्री, 12,000 रुपये प्रवेश फी असते. आता 11,000 ही असते. नाईट स्पर्धा असेल तर 25,000. त्यामुळे कॉम्प्रोज करावे लागतात खेळाडूंना. पूर्वी तसं काही नसायचं. 2,000 रुपये एंट्री असायची. हा चेंडू स्वीपचा प्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतो. काय फटका खेळलेत. फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगाने सीमा पार जाईल. चौकार. झालेत. तो स्वर्गवासी सुनील मंगळदळवी यांच्या स्मरणार्थ गणेश मंगळदळवी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपये असेल. प्रत्येक गोलंदाजाला ही संधी असेल आजच्या दिवसामध्ये. गणेश मंगळदळवी नक्कीच माझे क्रिकेटपटू, त्यांना विनंती या व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत. तर माझे क्रिकेटपटू गणेश मंगळदळवी साहेबांनी विनंती असेल, या आपण मंचावरती, आपला व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. अमोल सुद्धा येत आहेत. याच मैदानामध्ये एक स्पर्धा मला वाटतं होणार आहे 22 तारखेला. एक दिवसीय स्पर्धा आहे.
काल फॉर्म सुद्धा आमच्यापर्यंत तो आला होता, त्याची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत करू. 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र इथे सलग 2 चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज स्वतः कॅप्टन आलेत उदेश, आणि सागरवरती थोडासा दबाव तुम्हाला पाहायला मिळतोय. फक्त 8 संघांना संधी मिळेल. तुम्ही जे संघ खेळणार असतील त्यांनी नक्कीच अमोलशी संपर्क साधा. कधी संधी बरेचसे खेळाडू त्यानंतर सांगतात की आमची प्रवेश फी आम्हाला मिळाली नाही. कधी 8 संघ ज्यावेळी असतात त्यावेळी आयोजकांना विचार करावा लागतो. जो प्रवेश फी देईल त्याच संघाची एंट्री फिक्स केली जाईल. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. 30 धावा तुम्ही पाहू शकाल. ज्या स्पर्धेचा मी मगाशी उल्लेख केला, या षटकांतर नक्कीच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवेल की पारितोषिक किती आहे, संपर्क तुम्हाला कोणाशी साधायचे. स्पर्धेचे ठिकाण आपण पाहिलं तर याच क्रीडांगणामध्ये मंडळीचे आमचे भगवान पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करेल, ज्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आम्हाला इथे उपलब्ध झाले. आणि सातत्याने सर्व आयोजकांना त्यांचं सहकार्य असतं नेहमीच. त्यांची उपस्थिती नक्कीच या स्पर्धेला लाभेल. 30 धावा तुम्ही पाहू शकाल धावपलकावरती. उदेश तिसऱ्या षटकामध्ये आले. 2 षटकात 29 धावा आल्यानंतर कॅप्टनने निर्णय घेतला की मी तिसरं षटक फेकेन. हा चेंडू तुम्ही पाहतात, एक वेगळा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून थर्डमॅनच्या दिशेने चेंडू वेगाने सीमा पार देईल. आणि याच खेळासाठी कुमार जाणले जातात. कारण कुमारची विकेट मला आठवतोय श्रद्धांजली चषक मध्ये धावचीच्या स्वरूपात कुमार बाद झाले आणि तिथून त्या मॅचला कलाटणी मिळाली होती. कुमारकडे खूप चांगले चांगले फटके आहेत. जरूर तो ताकदीचा वापर करत नाही, मात्र बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी आम्ही त्याच्या माध्यमातून पाहिली आहे. गणेश दळवी साहेबांनी विनंती असेल या व्यासपीठावरती धावपलका धावा लागल्यात त्या 34 धावा. रवींद्र संते सुद्धा चेंडूची मागणी केली आहे. तर 34 धावा झाल्यात भोपर संघाच्या. आपण पाहिलं तर एक गड्याच्या मोबदल्यात आणि कुमार काय अफलातून फलंदाजी करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भोपर गावाचं भवितव्य मी म्हणेल कुमार. येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला मोठा फलंदाज ठरेल. त्याच्या फलंदाजीवरतीच मी अंदाजा लावलाय की येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं क्रिकेट कुमारच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर ताकदीचा वापर करतात मित्रांनो. मात्र क्रिकेट हा खेळ आता ताकदीचा राहिला नाहीये. क्रिकेट हा खेळ बुद्धीचाही. तुमच्या हा चेंडू तुम्ही पाहतायत वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने शिवदास आहेत. एक धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपल धावा लागल्यात त्या 35 धावा तुम्हाला. तर 35 धावा आतापर्यंत धावपल लागल्या. तिसरं षटक मार्गदर्शन आजच्या दिवसाला हा दुसरा सामना आहे. जगदंबा वाकलन आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र विकी थोडीशी घाई दाखवत आहे. सोमनाथ गायकरने चेंडूला गॅदर केला आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावपल लागल्यात. पाण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी आपण जाऊया काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती आहेत. तर हरदास शेलार यांना विनंती, या आपल्या शुभ हस्ते काही सत्कार आहेत. हरदास शेलार, हरदास शेलार यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करूया. पोलीस पाटील बेतवड्याचे किशोर पाटील साहेब उपस्थित. त्यांना विनंती, दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. तर 3 षटकाचा केस आपल्या धावा झाल्या त्या 35. कुमार चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मध्ये त्याला साथ द्यावी लागेल. त्याला जास्त स्ट्राईक मिळायला हवी जेणेकरून तो या धावसंख्या खूप वाढवेल. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय एक खूप चांगले क्रिकेटर उसरगरचे बिंदास पाटील उपस्थित. त्यांचे सत्कार होईल. बिंदासला विनंती असेल, या किंग ट्रॉफीमध्ये खूप परिश्रम त्यांनाही करावे लागले. पंचांच्या भूमिकेत सुद्धा ते असायचे, आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा होते आणि त्यांचा सन्मान इथे केला होतोय. तीन विकेट हॅट्रिक या स्पर्धेत तुम्ही पाहिले. संकेत येत आहेत गोलंदाजीसाठी.
त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती दातिलीचे अजित म्हात्रे आहेत, त्यांना विनंती या. अजित म्हात्रे आपलाही सत्कार इथे केला जाईल. संकेत आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. संकेत गोलंदाजीचा विचार केला आपण बऱ्याच वेळा 6 धावा डिफेन्स करण्याचा विक्रम त्यांनी नक्कीच केलाय. केसरच्या ट्रॉफीमध्ये सुद्धा आपण पाहिलं 6 धावांचा बचाव त्यांनी केला होता आणि सातत्याने चांगली गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू पाहावा लागेल, एक्स्ट्रीमच्या बाहेर जाणं चेंडू पण वाईट चिकून करतायत. एक धाव मिळेल. धाव संख्या 36. चौथ्या षटकात संकेत गोलंदाजी करण्यासाठी आले. बघा या मॅचचा तुम्ही विचार केला तर 4 षटकात 4 फ्रेश गोलंदाज वापरले आतापर्यंत. हा चौथा गोलंदाज आहे. पहिले षटक शिवदास, त्यानंतर सोमनाथ. फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घेऊन करताय. क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने आले. गुरुनाथ गायकर बघा किती वेगाने आलेत. मात्र कुमार किती वेगाने 2 धावा इथे पूर्ण करतायत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या त्या 38 धावा. चौथं षटक मार्गस्थ 38 धावा. 2 षटकात 29 धावा होत्या. मात्र कॅप्टन उदेशने 6 धावा दिल्या. पहिले षटक शिवदासचं 13 धावांचं, सोमनाथने धावा दिल्या त्या 14 आणि उदेशने धावा दिल्या 6 आणि चौथ्या षटकात संकेत आलेत. म्हणजे 4 षटकात 4 गोलंदाजांचा वापर केलाय. हा चेंडू तुम्ही बांधत कार्पेटच्या माध्यमातून कॉल दिलाय. बारम खूप वेगाने आलेत. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर सुधीर म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल जी तुम्ही पाहतायत ती सायकल सुद्धा इथे दाखल झाली. फरारीची तुम्हाला पाहायला मिळते. खूप सुंदर सायकल तुम्हाला पाहायला मिळते. विजय मंगल दळवी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. दातिलीचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तर धावपल का धावा आपण बघू शकाल. 40 धावा झाल्यात. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. चौथ्या षटकातील पंचांच्या भूमिकेत तुम्ही सुभाष पाटील सरांना पाहतायत आणि आमचे दुसरे पंच तुम्ही पाहतायत ते तौफिक सर आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत, खूप चांगला झेल तिथे टिपला आणि फलंदाज कुमारची खेळी इथे होईल समाप्त. तर मिनात येत आहेत दोन फलंदाज. तर नक्कीच खूप चांगलं सॉन्ग तुम्ही ऐकलं मोतीराम दळवी. नक्कीच त्यांच्या नावाची चर्चा होईल कारण की मित्रांनो प्रवेश फी 11,000 रुपये. त्या 11,000 रुपया प्रवेश फी मध्ये टी शर्ट तुम्हाला सर्व संघांना, त्यानंतर 1,75,000 रुपयाचं कॅश प्राइज, त्यानंतर सिटी 100 बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी सायकल. तर मी नक्कीच मोतीराम दळवी यांची नक्कीच पूर्ण आता चर्चा होईलच. खूप चांगली स्पर्धा. तर सुधीर म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय, साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विजय दळवी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष कारण चर्चा नक्कीच होईल कारण की आमदार ट्रॉफी आहे मित्रांनो. इथे फलंदाज सागरने मात्र सागरला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतोय बोपर संघाला. लेग बाईस. एक्केचाळीस धावा झालेत. चौथं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू तुम्ही पाहताय स्ट्राईक स्वतःकडे काट ठेवली मीनातने. याचं उत्तर नक्कीच त्याने दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय चेंडूला षटकार. तर ही स्पर्धा तुम्ही पाहता एकविरा क्रिकेट संघ दातिवली आयोजित आमदार चषक 2021 आणि या स्पर्धेत आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभलंय मारुती गायकर साहेब, स्वप्नील दळवी साहेब, सुभाष नाईक साहेब, विवेक म्हात्रे साहेब,
संदीप नाईक साहेब, गणेश मुंडे साहेब, प्रवीण म्हात्रे साहेब, निलेश म्हात्रे साहेब, गुरुदेव रवींद्र म्हात्रे साहेब, रुपेश सावंत साहेब. आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा चषक तुम्ही पाहतायत चंदन अशोक दळवी साहेब. दुसऱ्या क्रमांकाचा चषक तुम्ही पाहतायत संदीप मंगळ नाईक. तिसऱ्या क्रमांकाचा चषक तुम्ही पाहतायत रितेश शनिवार पाटील. सामनावीरचे चषक पाहतायत तुम्ही विशाल विश्वनाथ पाटील यांच्याकडनं. तसेच राजेश पाटील, चरण म्हात्रे साहेब, किशोरराव पाटील साहेब, माझे पोलीस पाटील बेतवड्याचे. या सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला थोडंसं सहकार्य केले त्यांनी. विशाल नक्कीच आमच्या रात्री टीमचे खेळाडू. तर शेवटचा षटक घेऊन गोलंदाज उदेश आले दुसऱ्या स्पेलमध्ये. हा चेंडू फुल टॉस आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने सीमा पार चौकार. पुढे 58 धावा झाल्यात. ज्यावेळी तुमच्या संघामध्ये फलंदाजी खोलवर असते त्यावेळी अशी विकेट तुम्हाला सॅक्रिफाईस करावी लागते. सागरकडनं फारसा चांगला खेळ होत नव्हता. सागरकडने जवळजवळ 3 चेंडू सागर पाटीलकडनं डॉट गेले होते. तर मीनाने विचार केला की येणाऱ्या काळामध्ये आपल्या टीममध्ये लेफ्टी बॅट्समॅन सुद्धा आहे आणि तर तो मैदानात आला तर आपल्या धावांची गती वाढेल. हा विचार प्रत्येक खेळाडूने करायला हवा. तर प्रत्येक टीमला माहिती असायला हवं की जरी आपला फलंदाज सागर पाटील चांगला फलंदाज आहे पण जर प्रत्येक वेळी त्याचा दिवस चांगला असेल असं नाहीये. 58 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत पंच सांगतायत पाहायला ब्रश झालाय चेंडू. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. भोपर म्हटलं तर नक्कीच आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील आणि सिद्धू माळी असतील. खूप चांगलं समालोचक सिद्धू माळी सुद्धा करतायत आणि खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. पंच सुभाष पाटील यांचा इशारा येतोय. हा षटकार धावा झाल्यात बघा भोपर संघाच्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला भोपर म्हटल्यानंतर प्रवीण पाटील सुद्धा आमचे असतील. सारांश पाटील चषकाचे आयोजक विनोद पाटील असतील भोपरचे अप्रतिम समालोचक. त्यांचा आवाज सुद्धा तुम्ही या स्पर्धेत ऐकला आणि आजही आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं मात्र त्यांच्या घरी गणरायांचं आगमन होणार त्यामुळे ते या स्पर्धेला वेळ देऊ शकले नाहीयेत. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होईल नक्कीच. त्यामुळे विनोदने नकार आम्हाला दिला. हा वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद. 64 धावांवरती अजून एक गडी बाद झाला. आता मात्र हरेशला मैदान सोडावं लागेल. डावखुऱ्याचा फलंदाज हरेशने इम्प्रेस केलाय मॅच मध्ये आणि अविनाश सारखा अजून एक आक्रमक फलंदाज बघा अजूनही मैदान खेळाडू कक्षामध्ये होता. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी अविनाश जाणले जातात. भोपर येथे जी स्पर्धा झाली एक दिवशी त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ होता भोपर आणि उपविजेता संघ होता आगासन. या सीझन मध्ये आगासनने भरपूर स्पर्धा जिंकल्या. या स्पर्धेत सुद्धा तो टॉप 3 मध्ये
राहुलभाई पाटील चषकामध्ये सुद्धा अंतिम फेरीमध्ये नक्कीच आता खेळाडू 24 तयार करायला लागतील. दोन्ही स्पर्धा खेळणं आता शक्य नाहीये अगस्टिन टीमसाठी. तर 64 धावा झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज अविनाश. ज्या खेळासाठी तर अविनाश जाणले जातात तोच अविनाशला खेळ इथे करायचा आहे. इथून एक षटकार एक चौकार आला तर नक्कीच 70 पर्यंत धावांपर्यंत मजल मारू शकतो भोपर संघ. बेतवडे 20 संघाने पहिला सामना जिंकला. 69 धावा त्यांनी टार्गेट ठेवलं होतं संदप संघासमोर, पण त्या धावा संदपला करता आल्या नाही. हा चेंडू तुम्ही पाहताय जास्त शफल झाले होते. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल अविनाशला. अजून एक धक्का मैदानामध्ये टीम भोपर संघाला. फलंदाज भोपर संघ आपला दुसरा पाठवायचा. याच मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय रवी किरण पाटील स्मृती चषक 2021. येत्या 22 फेब्रुवारीला ती स्पर्धा आयोजित केली. एक दिवसीय स्पर्धा आहे. प्रवेश फी 10,000 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी 40,000 आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 20,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. फक्त 8 ग्रामीण संघ या स्पर्धेत येतील. संपर्क निहार शेलार आणि रणजित पाटील. हा चेंडू तुम्ही पाहताय स्ट्राइक का घेतली, अविनाशची विकेट का सॅक्रिफाईस केली. चेंडू फाईन लेगच्या दिशेने सीमा पार जाईल. चौकार. तर सुधीर धुंदा मात्रे दातिरीचे आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचा इथे सत्कार होईल. नामदेव दाखवल्याने विनंती होतो की आपल्या शुभ से सुधीर धुंदा मात्रे यांचा सत्कार करायचा. संजय म्हात्रे यांना विनंती होतो की आपण त्याचा सत्कार करायचा. तर या सुधीर म्हात्रे साहेब आपला इथे सत्कार केला जाईल. बघा बेतवडे 20 संघाने धावा केल्या होत्या 68. भोपर संघाने धावा केल्यात 68. 69चा आता टार्गेट आहे ते जगदंबा बाकलून 20 संघासमोर. चेंडू द्यायचे. आयोजकांना विनंती असेल चेंडू द्या लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यानंतर विजय मंगळ दळवी आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. विजय मंगळ दळवी यांचे सत्कार करतील संजय म्हात्रे. तर या विजय मंगळ दळवी साहेबांनी विनंती करतो की आपण या, आपला इथे सत्कार केला जाईल. त्यानंतर रवींद्र संतेला विनंती असेल कोळेगावचे, आपण या, आपलाही सत्कार इथे केला जाईल. डॅनी पाटील आपल्याला विनंती या. डॅनी पाटील आपण आला असाल तर भोपरचे, आपल्याला आम्ही मगाशीच आमंत्रित केले, तर आपण यायचे व्यासपीठावरती. डॅनी पाटील, सचिन पाटील, जोगिंदर असतील, भरपूर खेळाडू आम्ही पाहिलेत भोपर संघामध्ये. आता नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात. जसं जसं एक वर्ष बदलत जातात, खेळाडूही बदलत जातात. आपण पाहिलं तर संजय म्हात्रे यांनी विनंती होतो की आपल्या शुभाचे नामदेव दाखवल यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर नामदेव दाखवल साहेबांनी विनंती या, आपला इथे सत्कार केला जाईल. तर रवींद्र संते आपल्याला विनंती असेल या, आपलाही सन्मान केला जाईल. तर जय गावदेवी सोनारपाडा संघ सुद्धा इथे दाखल झाला. अनिकेत पाटील स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये. कारण थोडीशी धावपळ खेळाडूंना जरूर करावी लागते, कारण की जय गावदेवी सोनारपाडा संघ आपण पाहिलं तर राहुल पाटील चषक मध्ये सुद्धा खेळत होता. आता हरकत नाहीये, काही ड्रॉ प्रमाणे आपल्याकडे स्पर्धा होतात, त्यामुळे थोडीशी ऍडजस्टमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मात्र सोनारपाडा संघ इथे जरूर दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आमदार चषक मध्ये.
तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. गुरुनाथ आणि सोमनाथ गायकर 69 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये बाबूशा यांच्याकडे. तिने सुद्धा एक स्पर्धा इथे होणार आहे 21 तारखेला, 21 फेब्रुवारीला एक दिवसीय स्पर्धा आहे. म्हणजे त्या स्पर्धेत फक्त रिक्षावाले खेळाडू खेळतील, हा नियम त्या स्पर्धेचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही खेळू शकत नाही, लक्षात घ्या. ओ टू बाबूशा. हेलो, तो चलिए धन्यवाद नितिन सर। और क्या बात करेंगे हर टीम के लिए, देखिए यहाँ पर इस खाने का इंतजाम किया गया है। आज नहीं, तीसरा दिन आज पहले दिन से ये बहुत बड़े दिन, मैं इसलिए बात कहा कि मोतीराम दलवी साहब का मैंने जितना भी जिक्र करूं, कितनी बेहतर ख्याल देखिए समाज के साथ साथ इस टेनिस क्रिकेट में रखते हुए। और सिटी 100 से आप देख सकते हो सामने मैन ऑफ द सीरीज स्पोर्ट्स साइकिल खुश रहेंगे। दातुली गांव की बात करेंगे बजरंग पाटिल साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए। यावर साहेब मंचावर। तो चलिए इसके बाद जो मुकाबला होगा यहाँ से जीतने वाली टीम और बेतोड़े के बीच में मुकाबला, जब पहला मुकाबला खेला गया था देखिए कई सारे समय को एडजस्टमेंट करना पड़ रहा है, कई सारे टीम को भी एडजस्टमेंट करना पड़ रहा है। बिल्कुल नीतीश सर ने आपने सही फरमाया, काफी जगह काफी क्रिकेट से देखिए अच्छा आडोली के मैदान के ऊपर देखिए अंतिम दिन टूर्नामेंट्स की आज बात करके ये मैदान के ऊपर देखिए अंतिम दिन टूर्नामेंट्स का, और जितना भी जिक्र तारीफ करें उतना ही कम। सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत। चलेंगे इसके बाद अमदर चषक 2021 में सभी का स्वागत है, जितने भी दर्शक यूट्यूब के माध्यम से जुड़े हैं इस मैदान के ऊपर। अरे चलिए लेग पेपर अपील अंपायर ने नकार बता दिया भाई, विकेट को छोड़ता हुआ गेंद। थोड़ी सी नाराज है गेंदबाज, जानते हैं कितना बड़ा विकेट से वाकलन बॉक आ जाए तो जगदम्बा वाकलन टीम एक बड़ी तगड़ी टीम है। हम निशान 11 जिस वाकलन की भी बात करते हैं, लेकिन ये टीम भी कम नहीं है कि इतना बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुबह अल्लाह किसी भी कम नहीं मानना चाहिए। मेहनत है, ये टीम काफ़ी मेहनत करते हैं। अब मैं इस टीम में बात करूँगा जैसे चेंज होकर मॉडल टीम देखता हूँ, उसी तरह के इनके खिलाड़ी काफ़ी मेहनत जान डालते हैं। नगर सेविका चषक टोंट्री के मैदान के ऊपर भला ही अंधेरा छाया था, क्या कमाल का क्रिकेट खेले थे। और ये चलिए इस बार शॉर्ट लेग को फेड किया, यहाँ पर गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। तो टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 5 रन। टारगेट की बात करेंगे देखिए यहाँ पर से बड़ा टारगेट से 69 रनों का टारगेट से स्कोरिंग में इस बार देखिए थोड़ी सी बदलाव। मिलिंद जी पाटिल देखिए यहाँ पर बेहतर काम करते हुए। और ये चलिए टाइमिंग प्लेसमेंट देखिए यहाँ पर स्मिड ऑफ को बीट किया और उसके साथ साथ देखिए 1 बाउंस लिया, देवनाथन चौका। मैन ऑफ द सीरीज बाइक हम देख सकते हैं, शायद आजकल मैं कहूंगा हर टीम भी वाकिफ हो चुके हैं, जान चुके हैं ये चीज से, क्योंकि बाइक लेने के साथ साथ कहीं देखिए 15,000 कहीं 12,000, लेकिन यहाँ पर देखिए 12,000 आपका रखा जाएगा। और जैसे आपके नाम में आप रजिस्टर कर लोगे फिर उसके साथ आपको पैसा वापस मिल जाएगा, क्योंकि पहले की बात अभी की बात में बहुत कुछ बदलाव है। और ऐसे गाड़ी ले जाते हैं खुद के नाम पर नहीं करते हैं, फिर जहाँ पर एक्सीडेंट या कोई चीज़ सामने आती है तो फिर एक्सीडेंट करताओं को सामने करना पड़ता है, इसलिए 12,000 देखिए रखा जाएगा। ये हर टीम जानते हैं, हर खिलाड़ी जानते हैं, लेकिन इस मैदान के अंदर क्या हो रहा है, चिंगो चिंगो बड़ी टारगेट है लेकिन मुश्किल बनता हुआ।
बिल्कुल बिल्कुल सर। उत्तरम दिल भी सबके, मैं जितना भी जिक्र जितना भी तारीफ करूं उतने अच्छे, एक नेक दिल के इंसान है, सबके लाडले सबके चाहत देखिए उनका हमेशा एक सोच रहता है। काफी युवा टीम, एक युवा खिलाड़ी को भी तैयार कर रहे हैं, उनके अंदर काफी वो काबिलियत है जिन्होंने टेनिस या क्रिकेट में हंगामा मचाए हैं। स्विंग के बादशाह, स्विंग के सुल्तान हम कह सकते हैं। लेकिन यहाँ पर देखिए खूबसूरत कलाई के सारे गेंद को मोड़ा, यहाँ पर जब तक गेंद वापस आता है ये स्नो तो में। और आखिरकार देखिए यहाँ पर क्या अंपायर की उंगली यहाँ से तो उठी है, लेकिन कौन सा बल्लेबाज यहाँ पर गुरुनाथ तो देखिए यहाँ पर डगआउट की तरफ चलते हुए, लेकिन इस मैदान के अंदर देखिए बात करेंगे सोमनाथ अभी तक भगवा चषक पर मैन ऑफ द सीरीज बने थे, लेकिन मुश्किल समय बनते जा रहा है 69 रनों का टारगेट से। और जख्म देखिए बहुत बड़ा गहरा लगता हुआ यहाँ पर एक साझेदारी बन रहा था, लेकिन ये साझेदारी देखिए रनआउट के रूप में टूटता हुआ। देकर गया चौवा। चलिए दूसरा ओवर चल रहा है और यहां से टीम थोड़ा सी निराश रहेंगे। भोपट टीम की बात करेंगे ना, इनकी यही कमजोरी हमेशा सामने आता है। भोपर की बात आती तो निश्चित रूप से हम चलिए स्पीड अप कीजिए। अंपायर थोड़ा इस चीज के ऊपर आज आपको भी गौर रखना होगा। आज आपका नजर तो हमेशा तेज रहता है सुभाष पाटिल सर, विकेट के ऊपर हम जानते हैं, लेकिन थोड़ा सा जो वक्त को इसका मायना थोड़ा सा रखना होगा। और उनके साथ बात करेंगे तो अपेक्षा आपको भी निश्चित रूप से इस चीज के ऊपर, जब खिलाड़ी ज्यादा समय लेते हैं इकट्ठा लेते हैं, देखिए हमारा तो यहाँ से आवाज है वो पहुंचेगा, लेकिन नजदीक से आपको और कुछ सलाह मशवरा देना होगा, क्योंकि फाइनल मैच कहीं ना कम से कम 4 ओवर ये तो होना जरूरी है। और इसके लिए देखिए हमें शुरुआत से उस समय को ध्यान रखना होगा। अच्छा सोच दोनों बल्लेबाज के बीच में, देखिए कहते ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ। हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना, और भोपट टीम के लिए देखिए यही मुश्किल बनते जा रहा है, क्योंकि उनके बल्लेबाजों ने देखिए यहाँ पर जमकर रन बनाए हैं। अब कुमार की बात कर लीजिए, राहुल की बात कर लीजिए, नीचे आकर देखिए हरीश ने भी अच्छी बल्लेबाजी की,
लेकिन मुश्किल क्या बनते जा रहे हैं यहाँ पर। ये स्नो तो मैं आउटफील्ड देखिए यहाँ पर, ये तो फील्डिंग डिपार्टमेंट ये भी थोड़ा मजबूत रखना होगा। राहुल की गेंद बात करेंगे ना, इनकी गेंदबाजी मैंने देखा था श्रद्धांजलि चेसगा जूनी डुम्बोली के मैदान के ऊपर, मुकेश दादा जिनके इस टूर्नामेंट से और वहां पर कमाल की गेंदबाजी की थी और मुकाबला जीत दिलाए थे अपनी टीम को, लो स्कोर में रोकने की ताकत वहां पर पूरी तरह से दिखाई थी। लेकिन आज देखिए इस मैदान के ऊपर ओहो मजा आ गया। देखिए ये कमाल की टाइमिंग, हटकर खेल दिया, खेलना चाहते थे इनसाइड आउट, लेकिन बल्ला थोड़ा सीधा रहा, लेकिन लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाद 1 बाउंस 4 रन। इतना वक्त निकल जाने के बाद इंसान की निगाहें बदल जाती हैं और एकाक विकेट निकलने के साथ मैच का थोड़ा सा हालत बदल जाता है। तो क्या वो विकेट्स यहाँ पर हासिल कर पाएंगे, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन मुकाबला देखिए रोमांचक मोड पर आ चुका है। शिवदास भी देखिए यहाँ पर इस मैदान के ऊपर उतर चुके हैं, क्या आक्रामक बल्लेबाज हैं, लेकिन स्ट्राइक पर इस बार शिवदास देखिए स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर सोमनाथ। ओहो हो ये चलिए यहाँ से बाउंसर से हुआ हमला। कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर। अगर शेर गेंद अगर सर के करीब जाए तो फिर बाउंसर, और ऐसी गेंद करनी होगी आपको। देखिए बल्लेबाज को रोकना है ना, तो वेरिएशन, गति और नकल गेंद गेंदबाजी के लिए अविनाश। और इस बार देखिए गेंद को पहचान लिया काफी जल्दी, क्या कैच लिया गया नहीं लगा, एक समय कैच हाथों पर रहा, लेकिन नजदीकी मामला था, लेकिन आखिरकार 6 रन आता हुआ। चलिए कहते हैं गिरते हुए पत्तों ने सिखाए हैं, अगर बोझ बन गए तो अपने भी तुम्हें गिरा देंगे। ओ हो ये देखिए फिर से उड़ाया। इस बार गेंद देखिए गिली 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 चंपा, खुश हुए रंबा, गेंद गया लंबा, ठुकुम ठोक दीजिए। करेंगे ना भोपर के दर्शक थोड़ी सी नाखुश रहेंगे। और ये चलिए भाई कहते हैं ना बकरी की मां कब तक खैर मनाएगी। भला यहाँ पर 2 छक्के खाए, उसके बाद कमाल की वापसी, लेकिन शिवदास ने अपने काम बेखूबी निभा दिया। जिस काम के लिए उन्हें उतारा गया था ना, उन्होंने वो काम करके आ गए। इसी बीच श्रीपद मात्री शब्द की बात करेंगे नील जी, 40+ की बात करेंगे उपाध्यक्ष महाजी क्रिकेटर्स। देखिए पुराने चावल लेग ब्रेक सुल्तान बांध करेंगे सेनवान। सेनवान की याद दिला देते हैं मोतीराम दलवी साहब। देखिए एक लेजेंड खिलाड़ी होने के साथ साथ एक लेजेंड खिलाड़ी के इतना प्यार देखिए यहाँ पर। मैंने ये बात बताई, ये मजा आ जाता है जब पुरानी यादें सामने आ जाती है ना। और नीलजे कहा जाए तो ब्रांड देखिए मक्कर सक्रांति ट्रॉफी देखिए फिर से नीलजे के मैदान के ऊपर एक टूर्नामेंट से। डीजे मास्टर माफी चाहेंगे, थोड़ा आपको रोकना पड़ा। आज ऐसा हालत बनेगा क्योंकि मैं पहले ही बताया आज मैदान पर कम हम पहुंचेंगे, मेहमान की तरफ भी पहुंचेंगे। स्कोर देखिए यहाँ पर पहुंचा है 47 रन बनाए। देखिए अभी बात करेंगे ना जो जीत और हार के बीच में फासला, ये थोड़ा नजदीक बनता हुआ। विनोद पाटिल सर देखिए भोपर की बात आती है तो हम जिक्र करते हैं, सारंग जैसे हम जिक्र करते हैं प्रवीण दादा। और दूसरी तरफ देखिए यहाँ पर तो खेल नहीं हो रहा है, मुझे लग रहा है कुछ खिलवाड़ हो रहा है गेंदबाज से। ढूंढो रे ढूंढो साजना, और एक 6 रन। चलिए टोटल देखिए जाकर पहुंचा
53 53 रन, खुश रहेंगे। भाई जी देखिए अपने चाचे के साथ बैठे निश्चित रूप से, तहे दिल से स्वागत है। 13 गेंद देखिए अभी जीत के लिए यहाँ पर 16 का जरूरत है। क्या बात है, देखिए कमाल के जीतू की बात करेंगे ना, जीतू जी बिल्कुल से एक ब्रांड उनके नाम है। हम प्राप्त डिजिटल लाइव देखते थे, उसके साथ वो जीटीसी के साथ मिलकर काम करते थे। आजकल देखिए जीटीसी के साथ पूरा वक्त दे रहे हैं। और यहाँ पर देखिए एफर्ट्स कमाल का, वारे वाह। वो पर टीम बता रहे हैं भाई हमारी शरीर की हड्डियों से जितना मांस निकालना है निकाल लीजिए, लेकिन हम भी आसान से हार नहीं मानेंगे। कमाल का कैच। गेंद और रनों के बीच में जिक्र करेंगे यहाँ से। चलिए यहाँ पर थोड़ा सा सीटी है। तो चलिए इसी बीच बात करेंगे प्रदीप महात्री साहब, देखिए अपना उपाध्यक्ष 40+ के देखिए नीलची गांव के उन्होंने तशरीफ रखे हैं। जिससे मुकाबला समाप्त तो होगा उसके साथ मेहमान नवाजी। अभी देखिए यहाँ पर 12 गेंद बचाए हैं। चलिए 12 गेंद अभी भी देखिए यहाँ से 16 का जरूरत है, लेकिन से कुछ शायद भोपाल टीम के खिलाड़ी कुछ गेंद रनों के बीच में चेक किया जा रहा है। गेंद तो देखिए 12 यहाँ से आने वाला है, कुछ रनों में अगर कभी कभी होता है ऐसा, कोई बात नहीं। देखिए भाई वो बात करेंगे अच्छे हमारे दोस्त निश्चित रूप से मोहतरम जी, ये रात को हमें सोने भी नहीं देते हैं इस टूर्नामेंट के लिए। खास करके उन्होंने खास आमंत्रण देते मेरे घर पे आ जाइए, एक दिन रहिए। कल आड़ोली के मैदान के ऊपर आए थे, अच्छे प्रेम है। और विश्वजीत ठाकुर अभिजीत ठाकुर देखिए वो उनका निश्चित रूप से शादी तय हो चुका है, पर इनका भी कर लीजिए। इतने बड़े फैन हैं विश्वजीत ठाकुर के, 5 दिन तो रहना होगा आपको वहां पर जाकर। और शायद ऐसे देखिए क्रिकेट में ऐसे कई सारे, और विश्वजीत ठाकुर से अभिजीत ठाकुर के तो फैन है। उसके साथ साथ बात करेंगे विराट कोहली। विराट कोहली की बात करेंगे ना, अब उनके ऊपर उंगली उठा सकते हो वैभव जी के ऊपर, लेकिन विराट कोहली के ऊपर नहीं। चलिए यहाँ पर देखते हैं थोड़ा सा जो इंतजार कर रहे थे भोपाल टीम के खिलाड़ियों ने, कोच यहाँ पर देखना चाहते थे कि कोच स्कोर में शायद, लेकिन तो चलिए मुकाबला शुरू कीजिए। राज देखिए आज बड़े खुश हैं क्योंकि आगासन टीम बात करेंगे तो बल्ले बल्ले उस सारगर के पर भी हमने देखिए डीजे राज आगासन, उस सारगर में भी आगासन टीम। और ये चलिए एक रन आए हैं सिंगल देखिए बड़ी आसानी के साथ। गेंदबाजी के लिए बात करेंगे, देखिए गेंदबाज चौथा ओवर लेकर से टीम के लिए और खुद के लिए मैं कहूंगा पर दूसरा ओवर राहुल के हाथों पर देखिए गेंद से फिर से सौंपा गया है। लेकिन अभी देखिए जीत और हार के बीच में बात करेंगे ना, यहाँ से 15 रनों की जरूरत है आने वाली 11 गेंद के ऊपर। 11 गेंद 15 की जरूरत है। एक साझेदारी देखिए खतरनाक बनता हुआ सोमनाथ जब तक मैदान के ऊपर है ना, तब तक मैं कहूंगा थोड़ा सा मुश्किल बनेगा। चौका था निश्चित रूप से वहां पर। तो चलिए मुकाबला थोड़ा सा रुकिए 1 मिनट, क्योंकि जो कैलकुलेशन है उसे सही बताना पड़ेगा हमें यहाँ पर बल्लेबाज को, नहीं तो मुश्किल हो जाएगा। देखिए जहां हमने छक्के 8 किए थे यहाँ पर, जहां पर छक्का 8 किया गया था दूसरी ओवर में, देखिए यहाँ पर 19 रन जहां आया था वहां पर देखिए 2 रन यहाँ से माइनस होगा। अंपायर थोड़ा सा मुकाबला रुके, जो भी है डाउटफुल वो पहले कंफर्म कर लीजिए। चलिए बल्लेबाज ने समझ गए यहाँ पर 2 रन ज्यादा, यहाँ पर देखिए ज्यादा नहीं जो सही है, थोड़ा सा मिस हुआ था यहाँ पर, होता रहता है ऐसा। अभी देखिए यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल अपील देखिए यहाँ पर कहा गया, यहाँ पर से 1 रन आया, उसके बाद देखिए डॉट गेंद अभी देखिए 10 गेंद 17 की जरूरत है। चलिए अनिल पाटिल साहब देखिए बच्चू पाटिल साहब यहाँ पर तशरीफ रखते हुए, और नितिन कालन सर खास करके मैं कहूँगा एक माइक्रोफोन आपके पास आज रखना होगा, क्योंकि काफी मेहमान देखिए यहाँ पर
आना जाना लगा रहेगा मेहमानों का। और मुकाबला की तरफ भी आज थोड़ा पहुंचना, मैं इसलिए पहले ही बताया दर्शकों को, तो थोड़ा आज माफी चाहेंगे, हमें आज दोनों तरफ देखना पड़ेगा क्योंकि टूर्नामेंट का आखिरी दिन है। और ये चलिए यहाँ पर से, और ओवर थ्रो देखिए खराब यहाँ पर। ओहो, ये क्या हो गया, चिंगो चिंगो, लैला की शादी में लफड़ा हो गया। और ये इतना बड़ा लफड़ा हुआ है जहां पर मुकाबला को बचाना भी मुश्किल हो जाएगा। कुल 5 रन देखिए, जहां होना चाहिए था 1 रन मुश्किल से, और वहां पर देखिए गलती, देखिए मैं कहूंगा जो आखिरी फील्डर थे वहां पर बहुत बड़ा गलती हो गया। विकी देखिए आखिरी फील्डर थे और वहां से भी गेंद छोटा। भोपाल टीम, अगर आप इतना बड़ा गलती करोगे तो फिर कहां से आपको मौका मिलेगा। कोई बात नहीं, क्रिकेट में होता रहता है, मुश्किल हालत आता रहता है। देखिए कोरोना वायरस कितना बड़ा बीमारी, महामारी बीमारी महाराष्ट्र में नहीं पूरी दुनिया में आया, फिर भी उसका सामना करना पड़ा। एक अचवादा राजू दादा, क्या खूब मेहनत उन्होंने की है, इसलिए आज सबके दिल में राज बनाते हुए। लेकिन खूल यहाँ पर देखिए बात करेंगे ना, पंचा आ गया और यहां से देखिए समीकरण से बदलता हुआ मनोज खंडागळे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती या व्यासपीठावरती, आणि बेतोडे बीचे कॅप्टनला विनंती असेल आपण येऊन थांबायचं इथे, बेतोडे बीचे कॅप्टन। चलिए 58 रन हो गया। देखिए अभी जीत के लिए 11 की जरूरत है, और ये अगर पंचा नहीं जाता तो फिर भला ही सिंगल जाता था, लेकिन जो चौवा गया ये मुश्किल बनाया। यहाँ पर कितनी बड़ी देखिए दबाव से यहाँ से निकालता हुआ, स्ट्राइक पर बल्लेबाज साईनाथ, और उसके बाद देखिए एक बड़ा शॉट खेलते हुए और गेंद को यहाँ पर फील्डर ने ली इस बार आसानी के साथ। अगर भोपाल टीम देखिए मुकाबला जीतती है तो मैं कहूँगा फिर कहीं ना कहीं थोड़ा किस्मत का साथ मिलता हुआ, क्योंकि आपको जो मेहनत दिखाना चाहिए था शायद। देखिए कोई भी खिलाड़ी आते नहीं अपने टीम के लिए नुकसान करने के लिए, आते हैं फायदा करने के लिए, लेकिन कहते हैं ना टेनिस क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट जितना पेसर है, पेसर में गलती हो जाता है। लेकिन सोमनाथ देखिए यहाँ पर, ये तो भाई मुकाबला को इतने आसान से नहीं छोड़ते हैं, अंपायर का फैसला का इंतजार। और देखिए यहाँ पर फ्राइडेड 6 रन। मोतीराम दलवी साहब, मैं हमेशा कहता हूं हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में आप ऐसे इंसान ढूंढ नहीं सकते हो जिन्होंने देखिए समाज के साथ साथ एक टेनिस क्रिकेट को ऊंचा दर्जा। आज देखिए जिनका प्यार, जिनकी मोहब्बत, जिनके नेक दिल, जिनके नेक इरादा, आज सुबह से देखिए मेहमानों का यहाँ पर आना जाना लगा है। अब यहाँ से अंदाजा लगा सकते हो अगर सुबह का समय ऐसा है तो फिर शाम का वक्त कैसा रहेगा। नितिन सर, सुबह अगर हालत ऐसा है हमारी कमेंट्री करना, तो सोचिए शाम को फाइनल सेमीफाइनल में क्या होगा। मेरे हिसाब से ये टूर्नामेंट को और 2 दिन बढ़ाना होगा, शायद आने वाला साल, इस साल 3 दिन है, शायद आने वाला साल 5 दिन रखना पड़ेगा, नहीं तो मेहमानों का आना जाना मैं कहूंगा फिर घर पे लगा रहेगा, टूर्नामेंट ही खत्म हो जाएगा। और ये चलिए भाई सोमनाथ ने इरादा बना लिए थे, लेकिन से तारीफ करना चाहूंगा यहाँ पर साईनाथ का भी, क्या कमाल की बल्लेबाजी यहाँ पर देखिए, मुकाबला को यहाँ पर समाप्त कर दिया यहाँ पर